रेसिपी अँड मच मोर म्हणजे फिश करी कशी करतात ही भाजी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. तर मी फिशवरती थोडे हळद टाकून घेतली आणि त्याचबरोबर मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे. तर यामध्ये 2 ते 3 कांदे कट करून घेतलेले आहेत. ते छान असे भाजून घ्यायचे. त्याचबरोबर खोबऱ्याचे कापसुद्धा मी भाजून घेणार आहे. तर खोबरं जर भाजीमध्ये टाकले तर भाजी छान लागते आणि चवीलासुद्धा. त्याचबरोबर कांदा हा भाजून झालेला आहे, तो मी एका ताटात काढून घेतलेला आणि थंड करण्यासाठी ठेवलेला आहे. तर मी मिरची घेतलेली आहे, तर मिरची तुम्ही कोणतीही वापरू शकता. तर मी मिरचीसुद्धा छान अशी भाजून घेणार आहे. तर मिरची छान अशी भाजून झाल्यानंतर मी ते एका ताटामध्ये काढून घेणार आहे. ते सुद्धा मी थंड करून घेणार आहे. थंड झाल्यानंतर नाके काढून घेतलेले आहेत आणि मी एक लसूण चा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा मी मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. तर 2 ते 3 चमचे मी धनेपूड घेतलेले आहे. तर सर्व मिश्रण मी बारीक करून घेतलं थोडं थोडं पाणी टाकून. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने वाटण तयार झालेलं आहे. तर यामध्ये मी 2 पोळ्या तेल टाकून घेतलेल्या आहेत. जिरं, मोहरी आणि छान तेल तापल्यानंतर यामध्ये मी मसाला ॲड करून घेतलेला आहे. तर मसाला हा छान होऊ द्यायचा आणि मी दीपक गरम मसालासुद्धा टाकून घेणार आहे. तुम्हाला आवडेल तर तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता. तर छानपैकी अशा पद्धतीने मस्त झाकण ठेवून मसाला छान असा शिजवून घ्यायचा, जेणेकरून तेलसुद्धा छान सुटेल. तर तुम्ही बघू शकता अधूनमधून मसाला हलवल्याने तेल छान सुटते. तर तेलही छान सुटलेलं आहे. तर यामध्ये मी थोडं गरम पाणी ॲड करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता छान असा हा मसाला तयार झालेला आहे फिश करी भाजीचा. तर बघा किती मस्त आणि छान सुवाससुद्धा येत आहेत. तर यामध्ये मी फिश ॲड करून घेणार आहेत आणि छानपैकी मस्त अशी एकत्र करून घ्यायची. तर ही भाजी छान लागते. तर पूर्ण फिश मी मसाल्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण एकत्र म्हणजे मसाल्यामध्ये पूर्ण अशी टाकून घेतलेली आणि एकजीव करून घेतली आणि मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. तर शक्यतो गरम पाणी करून टाकायचं आणि चवीनुसार मीठ आणि तुमच्याजवळ करी कोथिंबीर असेल तर तो सुद्धा यामध्ये ॲड करू शकता. तर बघा किती मस्त छान असं तोंडाला पाणी सुटेल अशी ही फिश करी तयार होत आहे. अगदी तेलसुद्धा छान सुटलेलं आहे. तर फिश करी ही भाजी तयार झालेली आहेत खाण्यासाठी. बघा किती मस्त आणि छान. तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी रेसिपी अँड मच मोर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मस्त अगदी झणझणीत अशी फिश करी ही तयार झालेली आहे. तोपर्यंत थँक्यू.